नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी दाखवणार आहे आणि ती तुम्ही पूर्ण बघा मी कशी बनवली आहे। तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका। तसेच नवीन जे कोणी आले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे माझ्या पद्धतीने। तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सांगा कमेंट्समध्ये की कशी बनवली आहे। तर चला आता आपण शेवग्याच्या शेंगासाठी लागणारी सामग्री ती मी तुम्हाला पहिले दाखवते। सर्वप्रथम आपण वाटण करणार आहोत। वाटणासाठी मी 10-12 लसणाच्या कांड्या घेतल्या आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, बघू शकता मी किती खोबरं घेतलं आहे ओलं, आणि कोथिंबीर। ह्याचं आता आपण वाटण करायचं आहे। आणि भाजी फोडणीला देताना मी 2 कांदे घेतले आहे, मोठे बारीक कापले आहे। तर आता आपण वाटण पहिले करून घेऊया। आता आपलं वाटण तयार झालं आहे। परत सांगते मी की ह्याच्यामध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लसणाच्या कांड्या 10-12 अशा मी मिळून वाटण तयार केलेलं आहे। आता आपण शेवग्याच्या शेंगासाठी लागणारे मसाले हे मी तुम्हाला दाखवते। चला, शेवग्याच्या शेंगासाठी लागणारे मसाले सर्वप्रथम अंदाजाने माझ्या मीठ घेतला आहे, मी तिखट मिरची पावडर 1 चम्मच घेतला आहे, किचन किंग 1 चम्मच घेतला आहे, धना पावडर अर्धा चम्मच घेतला आहे, गरम मसाला अर्धा चम्मच घेतला आहे, जिरं 1 चम्मच घेतला आहे। आता आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायला घेऊया। ही कढई तापली आहे। आपण याच्यामध्ये आता जेवढं लागतंय तेवढंच आपण तेल घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एक चम्मच जिरं टाकायचं आहे। जिरं आपलं कडकडलं आहे। आता आपण थोडंसं हिंग टाकूया। जिरं लाल झाले आहे। आता आपण जे 2 बारीक कांदे कापले होते ते टाकते मी। आता थोडं लाल होऊ देऊ आपण कांदा आपला लाल झाला आहे। आता आपण 1 चम्मच जो मिरची पावडर घेतली होती ती टाकली मी, धना पावडर अर्धा चम्मच, किचन किंग मसाला 1 चम्मच। आता आपण हे एकत्र करूया। एक मिनिट झाले आहे। आता आपण बारीक गॅसवर मसाला आपण परतून घेऊया। आता आपण उघडून बघूया, बघू शकता मसाला चांगला परतला गेला आहे, एकत्र झाला आहे व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये आपण शेवगाच्या शेंगा सोडूया। काय महिला उकडून शेंगा मग भाजी बनवतात, पण मी तशी नाही बनवत, मी डायरेक्ट अशी भाजी बनवते। तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल। हे एकत्र केलं आहे। आता परत आपण 1 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवूया झाकून। 1 मिनिट झालं आहे। पुन्हा आपण हलवून बघूया। आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला जो मी अर्धा चम्मच घेतला होता तो टाकते मी। परत वाफेवर 1 मिनिट ठेवते, उघडून बघूया।
शेवगाच्या भाजीमध्ये सगळा मसाला मिक्स झाले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी न टाकता साधं पाणी टाकलं तरी चालेल. जेवढं लागतंय भाजीला तेवढं तुम्ही भाजीमध्ये पाणी ओतू शकता. आता आपण ही भाजी बारीक गॅसवर 7-8 मिनिटं आपण शिजवून देऊया. मीडियम गॅस करू आपण, बारीक गॅस नाही, सॉरी, मीडियम गॅसवर. बघू शकता आपल्या भाजीला उकळी आल्या आहे. आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे. आणि 2 चम्मच मी शेंगदाण्याची कूट टाकते ह्याच्यात. आता परत आपण हलवून घेऊया एकत्र. आणि आता 6-7 मिनिटं बारीक मीडियम गॅसवर आपण शिजवून देऊया. आपण थोडं उघडून बघूया. अजून 2 मिनिटं आपण शिजवून घेऊया चांगली. आता आपण बारीक गॅस करूया. आपण उघडून बघूया. बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे. आता मी तुम्हाला दाखवते शेंग पण कशी शिजल्या गेली आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. बघू शकतात कशी बनवली आहे मी शेवगाच्या शेंगाची भाजी. आता मी तुम्हाला ही फोडून दाखवते. बघा कशी शिजल्या गेली आहे. तुम्हाला मी केलेली रेसिपी शेवग्याच्या शेंगाची भाजीची आवडली असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि लाईक करायला विसरू नका. नवीन आले आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार.